नमस्कार, मी पराग चितोडकर, पालक म्हणून या ठिकाणी आलोय. माझा मुलगा अथर्व चितोडकर हा आत्ताच 10वी 86 मार्काने पास झालेला आहे. सर्वप्रथम मी मनोज राणे साहेबांचं धन्यवाद करेन आणि आपले जे आदरणीय प्रताप सरनाईक साहेब आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना सगळ्यात प्रथम वाढदिवसाच्या अवश्य चिंतन मी त्यांच्या या ठिकाणी करतो. माझ्यामध्ये सर मी थोडंसं जास्त बोलेन नाही बोला यासाठी की मी गेले 2010 पासून मीराबाईंमध्ये राहतोय, पण ह्या प्रकारचं मार्गदर्शन सोहळा विद्यार्थ्यांना आणि शासकीय नोकरीसाठी मी आजपर्यंत कुठेही बघितलेलं नाहीये. कारण मी पण सामाजिक जीवनात इथे वावरत असतो. राणे साहेबांना माहिती आहे, डोळे साहेबांना सगळ्यांना काही मला माहिती आहे, पण एक चांगला आणि श्रुत उपक्रम या ठिकाणी केलाय. उपस्थिती ठीक आहे, सगळ्यांना शासकीय नोकरीत जायचं नसतं. आणि जेव्हा मुलाने सांगितलं मला एमपीएससी यूपीएससी करायचंय, रिझल्ट लागल्यानंतर पण बऱ्याच लोकांना तो भेटला तो वगैरे एमपीएससी यूपीएससी ठीक आहे, दुसरं काय नाही, फक्त एमपीएससी आणि यूपीएससी म्हणजे शासकीय नोकरी. आणि हे त्याने स्वतःने ठरवलेलं आहे. कालच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पाटील सर आमचे खानदेशीचे आहेत, त्यांना आम्ही भेटायला गेलो. त्यांनी एक वास्तविक जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं ते सांगितलं. आधी आपल्याकडे एमपीएससी यूपीएससी मध्ये एमपीएससी बेस आयएस आयपीएस फक्त 40 विद्यार्थी व्हायचे. सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी लोकांना उत्स्फूर्त केल्यानंतर ती संख्या आता 80 झालेली आहे. आणि त्या 80 मधून पण अप्रॉक्सिमेटली एक अत्यंत खेदजनक बाब त्यांनी सांगितली की आपल्या मुंबई रिजन मधून एकही व्यक्ती आयएस आयपीएस झालेला नाही गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये. त्यामुळे ही काळाची गरज आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत होता मराठी माणूस फक्त आंदोलनात राहतो, पण यूपीएससी मध्ये कुठे पुढे येत नाही. त्यामुळे अशाच प्रकारचं आयोजन आपल्याला या ठिकाणी मीराबाईंमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करावं. प्रताप फाउंडेशन मार्फत आपण ते करा. गरज लागली तर आम्ही पण त्या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित राहू. आणि ह्या इथे जमलेले जेवढे पण आपले विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगेल, तुमच्या जीवनाचं एकच ध्येय आहे, मीच माझा भाग्य विधाता. तुम्हाला जे पण काही फॅसिलिटीज पाहिजेत हे तुम्हाला इथे आरामात मिळतात. तुम्ही एकदा तुमच्या गावी जाऊन बघा, विशेषतः उन्हाळ्यात जाऊन बघा. 40 डिग्री तापमानामध्ये माणसं कसे राहतात, काय खातात, पिण्याचं पाणी कसं आणतात आणि तुम्हाला ह्या ठिकाणी कशा फॅसिलिटी आहे. आणि याच्यातून तुम्ही खरंच भाग्यवान आहात. रेडीकर सारखे सर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी एवढं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. एवढ्या साऱ्या संधी आम्हाला माहिती असत्या तर आम्ही आज कुठल्या तरी एका चांगल्या पोस्टवर असतो. आज पण आहे ना आम्ही, पण गव्हर्नमेंट पोस्ट वरती असतो. एक लक्षात ठेवा, जेव्हा घरी लाल दिव्याची गाडी येते ना आणि मागे 4 पोलीस उभे राहून सॅल्यूट मारतात, तेव्हा बापाची कॉलर काय टाईट झालेली असते आणि त्याचा आनंद काय असतो हे जरा बघा. आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल. बऱ्याच वेळेस काही रील्स वगैरे तुम्ही बघत असतात, रील्स मध्ये हे बघा की जेव्हा आयएस आयपीएस झाल्यानंतर तो जेव्हा शेतकरी किंवा जसं सांगितलं की मजुराचा मुलगा ते लेटर घेऊन जेव्हा त्याच्या आई वडिलांच्या तिथे जातो आणि दाखवतो, तेव्हा त्यांच्या आई वडिलांचे जे अश्रू असतात, त्यांची जी धमक असते ती काय असते. एकच सांगेल, सरांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्याचं कटेकोर पालन करा. आता 10वी 12वी पासून तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करा, आत्मसात करा आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. साहेब तुम्हाला एकच सांगेल, मनोज राणे साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊन जातो की माझा मुलगा हा कुठल्याही प्रायव्हेट नोकरीत जाणार नाही, 101% शासकीय नोकरीतच जाईल. आणि गेल्यानंतर सगळ्यात पहिले पेढे मनोज राणे साहेब, रेडेकर साहेब आणि येथे असलेल्या उपस्थित लोकांना मी इथे देऊन जाईल. विशेष करून सरनाईक साहेबांकडे पण जाईल, कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निमित्त मात्र आहे, अशा सर्व व्यक्तींकडे जाईल आणि आपली रजा घेईल.
धन्यवाद. आपण अशाच प्रकारे मार्गदर्शन करत राहावं. धन्यवाद.